नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही मागे बघू शकता आम्ही एका शेतामध्ये आलेलो आहे आणि हे शेत आहे स्ट्रॉबेरीचं. तर इथे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात करायला आणि हा ज्या बेरीज असतात, स्ट्रॉबेरी असेल, रास्पबेरी, चेरी, अशी वेगवेगळी जी फळं असतात छान, तर ती येतात आणि मग इथे अशा ॲक्टिव्हिटी असतात की तुम्ही स्वतः ती तोडून घेऊन जाऊ शकता आणि जेवढे तुम्ही घेता तेवढे त्याचे पैसे देऊन मग आपण ती विकत घेऊ शकतो. तर ते आम्ही चेरी पिकिंग ॲक्टिव्हिटी म्हणतात याला, तर सॉरी स्ट्रॉबेरी पिकिंग ॲक्टिव्हिटी, तर ते करायला आलोय. तर आता इथे स्ट्रॉबेरी पिक करतोय. चला बघूयात आपण हे अमेरिकेतलं स्ट्रॉबेरी पिकिंगचं शेत स्ट्रॉबेरीची शेतं कशी आहेत आणि स्ट्रॉबेरी पिकिंगचा अनुभव कसा आहे ते. चलो लेट्स गो. आज आम्ही आमचे फ्रेंड्स आणि सारांशचा फ्रेंड अद्विक यांच्यासोबत आलेलो आहोत आणि आपल्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे गरमागरम चहाने. मध्ये आलो तिथे हा ट्रॅक्टर शोपीस म्हणून लावलेला आहे, त्याच्यावरती मुलं खेळत आहेत. फार्ममध्ये ब्रिंजल फार्ममध्ये एंट्री केल्यावरतीच असा एरिया इथे एक्सप्रेसो म्हणून छोटंसं कॉफी शॉप म्हणू शकतो. कॉफी शॉप आहे, इथे बसण्यासाठी एक डोम केलेला आहे आणि मुलांसाठी ॲक्टिव्हिटी. इथे बेंचेस आहेत, इथे बसून काही जेवण वगैरे आणलं असेल तर करू शकतो आणि हे मुलांना ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. सारांश नीट, हा त्याला ते चढताना लागलं. चल चल अद्विक, हा चल त्याला हो चल. ये मार्केट आहे आणि इथून आपण सुरुवात करणार आहे फार्म टूरला. तर हे पिकअपला आहे स्ट्रॉबेरी $4.75. तर इथे जो हा कंटेनर देत आहेत तो घेऊन आपण जायचंय शेतामध्ये. या ट्रॅक्टर मध्ये बसून जाणार आहे. आपण पायी पण जाऊ शकतो आणि राईड पण करू शकतो, की नाही. मधून जाते म्हणजे मुलांना पण जरा छान वाटेल. हे सगळेजण हाय करा. सारांश, अद्विक, सारांश इकडे बघा दोघही. अद्विक. लहान असताना उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सगळ्या सुट्ट्या आम्ही मामाच्या गावालाच घालवायचो. बैलगाडी, ट्रॅक्टर आणि आम्ही तर शेतनांगरणी करताना अवतावर सुद्धा बसायचो. आता आजूबाजूला स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी, टेबेरीची झाडं दिसतायत, त्यांची शेती दिसतीये. पण मामाच्या गावाला काही अशी फॅन्सी शेती नव्हती, खरीप पिकच असायची. गावाला गेल्यावर आजूबाजूला ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा, तूर, कोथिंबीर, मेथी अशी सीझननुसार शेती आणि त्या शेतीची कामं सुरू असायची. त्यामुळे अशा ठिकाणी आल्यावर माझं मन आपोआपच बालपणामध्ये रमतं आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. स्ट्रॉबेरीची खूप मोठी शेती आहे इथे आणि खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज सुद्धा लागलेल्या आहेत या झाडांना. तर आपण आतमध्ये जाऊन आपल्याला ज्या स्ट्रॉबेरीज आवडतील त्या स्ट्रॉबेरीज तोडून त्या कंटेनरमध्ये ठेवायच्या आणि स्ट्रॉबेरी तोडता तोडता आपण स्ट्रॉबेरी खाऊ सुद्धा शकतो. हे बघ सारांश, असं आतमध्ये, हे बघ असं आतमध्ये बघायचंय बघ, इथे किती साऱ्या स्ट्रॉबेरीज आणि मग तू पिक करू शकतो. बाबा क्रॉस नाही पिकिंग पण मजा येते. पण कसं पण काढायचं कसं ते असं ट्रॅक्टर सगळ्यांना या शेतामध्ये घेऊन येते, थोडंसं लांबे शेत एंट्री पासून. तर इथे आम्ही आता स्ट्रॉबेरी तोडून झालेल्या आहेत आणि पुढे जे दिसत आहेत ही रास्पबेरीची आहेत, वेल आहेत. तर रास्पबेरी घेऊयात थोड्याशा. काय आणलंस बळा तू आता? कुठे दाखव, कोणत्या रास्पबेरीज आहेत? अरे पण या पिकलेल्या नाहीयेत, कच्च्याच आहेत या. जी निघेल ना अशी आरामात ती तोडायची. हे काय इथे सगळ्या ठेव बाळा, खाली ठेव, खाली ठेव, मी घेते बाळा. हे बघ ही इथे रास्पबेरीची वेल आहे, वेलच आहे. ए वेलच आहे ना ग ही, का झाड आहे? वेली सारखं आहे पण ते
किंवा झाड आहे माहिती नाही. राजवेळी लागलेत आपल्याला, जे पाहिजेत त्या आपण घेऊ शकतो. थोड्याशा लाल बघून हे बघ अशी अशी ती आपोआप हातात येते. थोडंसं वातावरण ढगाळ आहे, पण मध्ये मध्ये जरा थोडंसं ऊन आल्यासारखं होतंय, पण छान आहे. थंडी नाहीये मेन म्हणजे. किडेत म्हणजे बघून थोडेसे ते खायचं. असतातच ना. कशी आहे बाळा, आवडली का रासबेरी? आंबट आहे, आंबट. आंबट आहे. थोडीशी अजून रेड पाहिजे मला, त्या आतमध्ये जाऊयात. बघ इथे खूपच जास्त आहेत बाळा. अरे एवढे सगळे आणलेत बघू तू. बापरे, अरे कच्च्या पण आणल्यात बाळा. कच्चा नको आणू. केवढे मोठे, बापरे खूप जास्त आहेत रास्पबेरीज. बऱ्यापैकी स्ट्रॉबेरीज आणि रास्पबेरीज आम्ही तोडलेल्या आहेत आणि खाल्ल्या सुद्धा आहेत. खाताना मात्र खूप जास्त पण खायच्या नाहीयेत, कारण की या डायरेक्ट तोडून घेतोय, त्याच्यामुळे जी औषधं फवारलेली असतात तर ती सुद्धा पोटात जातात. आता तोडून आणलेल्या रास्पबेरीज आणि स्ट्रॉबेरीज या कंटेनरमध्ये इथे ठेवलेल्या आहेत आणि आपलं नाव सुद्धा लिहायचं इथे. तर इथे शेजारीच टेबेरीची सुद्धा शेती आहे, तर तिकडे जाणार आहे, टेबेरीज सुद्धा घेऊन येणार आहे आणि मग दोघांचं पण पेमेंट आपण एकत्र करू शकतो. त्यामुळे आपापल्या कंटेनरवरती आपली नावं टाकून ठेवायची, म्हणजे मग बिलिंगच्या वेळेला आपला कंटेनर घेऊन जाऊ शकतो. चला, सगळे सरळ सरळ लिहिलेले आहेत सागर. गुड जॉब. आता आहे ना, हे जे मार्केट आहे तर मार्केटच्या बाहेर खूप सुंदर सुंदर ही फुलझाडं लावलेली आहेत. आता स्ट्रॉबेरीज आणि रास्पबेरीज आम्ही पिक केल्यात आणि तो जो ट्रे होता तो आम्ही सबमिट केलाय तिथे. आणि आता नवीन ट्रे घेऊन आम्ही टेबेरीज म्हणून आहेत, म्हणजे मी पण पाहिलं नाही आहेत त्या, तर त्या या साईडला आहे त्याचं फार्म, तर त्या पिक करायला चाललोय. चलो. शेतामधलं बहुतेक नांगरासारखं आहे हे मोठं मशीन. वेगवेगळे मशीन ठेवले तिथे. नो सारांश, आज नको जाऊस बाळा. काळा कुठे, चॉकलेटीच दिसतोय का? पिकल्यानंतर न काळा होतोय का? रास्पबेरीच आहे त्या. तर रास्पबेरीच आहे तिथे. टी बेरीजच आहेत या. रास्पबेरी आणि ब्लूबेरीचं मिश्रण असतं, गोड लागतात, ज्या चॉकलेट आहेत त्या. अशा वेलच इथे तारेवरती असं लावलेलं आहे त्यांना. सेटअप भरल्यात पूर्ण, लगडल्यात ब्लूबेरी, टेबेरीज. स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज, टेबेरीज पिक करून, आणि इथे बाहेर आल्यानंतर इथे वॉशरूम्स आहेत आणि वॉशरूमच्या इथे बाहेर या साईडला खूप छान फुलझाडं आहेत आणि टायरमध्ये लावली आहेत, गाडीच्या टायरमध्ये लावलेली. हे बहुतेक लव्हेंडर फार्म मध्ये अशीच झाडं असतील. खूप छान छान झाडं लावलेली आहेत, फुलझाडं. आणि हे गुलाबासारखं आहे एक झाड, खूप छान दिसतंय. पण हे सुद्धा आहे. हे बहुतेक थोडीशी रानटी झाडं असतात तिथली, लावली तिथे. छान आहे, म्हणजे असंच काही काही खूप जुन्या वस्तू, जुन्या झालेल्या वस्तू सुद्धा ठेवलेल्या, ज्या शेतामध्ये काम करण्यासाठी उपयोगी पडलेल्या. छान केलेलं आहे ओव्हरऑल, असं डिझाईन म्हणा किंवा काय, मस्त. हे सुद्धा खूप वेगवेगळी फुलं आहेत. आणि अशा मधमाशा फिरतायत आपल्या फुलांवरती. एक्सप्रेसो मध्ये खूप छान छान आईस्क्रीम्स वगैरे मिळतात. मुलं काही इथून हलत नाही आहेत. आम्ही थोडा वेळ काहीतरी खाऊन घेणार, सँडविचेस आणलेत ते, मग आईस्क्रीम घेणार आहे मुलांसाठी. चला पटकन, इथे पिकनिक एरिया आहे, पटकन खाऊन घेऊ. सारांश, कोणता आईस्क्रीम आणलं बाळा? अरे काय बघू, मला टेस्ट दे पिल्लू, कसं आहे
तर अशी आहे अमेरिकेमधील स्ट्रॉबेरीज आणि रास्पबेरीची शेती. उन्हाळ्यामध्ये अशा बेरी पिकिंगच्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात. आज खूप मजा आली. मुलांनी खास करून खूप एन्जॉय केलं आणि डायरेक्ट शेतामधून आपण या बेरीज घेतल्या आहेत, त्यामुळे थोड्या स्वस्त सुद्धा मिळतात. तर आमचा हा स्ट्रॉबेरी पिकिंगचा पहिला अनुभव खूप छान होता. तुम्हाला कशी वाटली ही स्ट्रॉबेरी पिकिंगची ऍक्टिव्हिटी आणि इथली ही शेती? मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. धन्यवाद.